लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा शेवगा नेहमी त्याच पद्धतीने का बरं बनवून खायचा। चला, आज मी तुमच्यासाठी मस्त चमचमीत मसालेदार शेवगा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर करणार आहे। बनवायला अतिशय सोपं आहे, यामुळे तुम्ही अगदी झटपट बनवू शकता आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही हा डब्याला सुद्धा देऊ शकता। बनवायला जरी अतिशय सोपी असली तरी साधंसंच वाटण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की ज्यामुळे ही भाजी अप्रतिम लागते, चवीला खूप भन्नाट लागते। माझी 6 वर्षाची मुलगी सुद्धा अगदी मिटक्या मारत ही भाजी संपवते, त्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भाजी प्रचंड आवडते। ही भाजी बनवत असताना अशा काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत की ज्यामुळे या भाजीची चव अगदी दुपटीने वाढते। चला तर मग पटकन सुरुवात करूया। तर इथे मी कढई गॅसवरती चढवलेली आहे। कढई हलकीशी आपल्याला गरम करून घ्यायची। कढई हलकीशी गरम झाली की यामध्ये फक्त अर्धा पळी आपण तेल घालणार आहोत। पोह्याच्या चमच्याने फक्त 1 चमचाभर मी यामध्ये तेल घातलं असेल। आता यामध्ये सगळ्यात आधी अर्धी छोटी वाटी भरून आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। इथे शेंगदाण्याचा कूट अजिबातच वापरायचा नाही, कारण असे थोडेसे तेलामध्ये शेंगदाणे तुम्ही परतून घेतलेत ना तर याची चव मस्त लागते। या उलट जर तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरला तर त्याची चव थोडीशी वेगळी येते। यामुळे वाटण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये अर्धी छोटी वाटी भरून आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर हे बघा, लो फ्लेमवरती मी चांगले शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। यावरची साल थोडीशी तडकली गेली की मग यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी भरून किसलेलं खोबरं घालायचंय आणि हे खोबरं सुद्धा आपल्याला शेंगदाण्यासोबत चांगलं खरपूस रंगावरती परतून घ्यायचंय। आता इथे अजिबात ओला नारळ वापरायचा नाही, इथे सुकं खोबरंच आपल्याला घ्यायचं आहे। सुकं खोबऱ्यामुळे मस्त चमचमीत अशी भाजी बनते आणि याचबरोबर स्वाद सुद्धा खूप छान येतो। तर हे बघा, एक लो फ्लेमवरतीच मी इथे शेंगदाणे आणि खोबरं अगदी खरपूस रंगावरती भाजून घेतलेलं आहे। आता इथे आपण जर लो फ्लेमवरती भाजून घेतलं की अगदी व्यवस्थित एकसारखं आतमध्ये पर्यंत शेंगदाणे भाजले जातात। खोबरं सुद्धा अजिबात करपत नाही, एकसारखं भाजलं जातं। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे। आता याचबरोबर आपल्याला गॅसची फ्लेम इथे तुम्ही बंद केली तरी सुद्धा चालेल। बंद फ्लेमवरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर मी अशीच रफली तोडून घातलेली आहेत। आता कोथिंबीर जर तुम्ही अशीच डायरेक्ट मिक्सरला बारीक कराल तर रंग खूप डार्क येतो, यासाठी थोडीशी परतून घ्यायची। अगदी काही सेकंदासाठी इथे कोथिंबीर थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। आता वाटण इथं अगदी साधं सोपंसं तयार झालंय। आता हे डायरेक्ट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। थोडंसं थंड झालं की पाणी न घालता आपल्याला हे चांगलं फिरवून घ्यायचंय। हे वाटण थोडंसं जाडसर जरी वाटलं गेलं तरी सुद्धा भाजीमध्ये छान टेस्ट येते। अगदीच खूप बारीक करायची गरज नाही, यासाठी उगीचच या वाटणामध्ये पाणी घालू नका। अगदी झटपट असं वाटण आपलं तयार झालं। आता कढई गरमच आहे, गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली। मीडियम फ्लेमवरती फक्त अर्धा चमचा आपल्याला यामध्ये तेल घालायचंय आणि तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला शेवगा चांगला परतून घ्यायचा आहे। तर इथे मी 3 मीडियम साईजच्या शेंगा घेतल्या होत्या, छान त्या सोलून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि अगदी आता थोड्याशा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्यात। मसाल्यामध्ये शेंगा परतून घेण्यापेक्षा ना आधीच थोड्याशा तेलामध्ये अशा शेंगा परतून घेतल्या की या चवीला मस्त सुद्धा लागतात। आणि शेंगा आधी 2 ते 3 मिनिटांसाठी चांगल्या परतून घेतल्या की भाजीमध्ये त्या पटकन शिजल्या जातात। तर इथे मी 3 ते 4 मिनिटांसाठी शेंगा चांगल्या परतून घेतलेल्या आहेत। या शेंगा आता आपण काढून घेऊयात। शेंगा कढईमधून काढून झाल्या। आता पुन्हा याच कढईमध्ये पळीभर मी तेल घातलेलं आहे। आता पटकन आपण फोडणी देऊयात। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये घालायचं चमचाभर मोहरी आणि याचबरोबरच चमचाभर आपल्याला जिरं सुद्धा घालायचं आहे। जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे। जिरं मोहरी चांगले फुलले गेली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता हा कांदा सुद्धा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर हे बघा, 1-2 मिनिटांमध्येच कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये घालूयात आलं लसणाची पेस्ट। तर इथे मी आलं लसूण ठेचून घेतलेला आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे मी चांगले ठेचून घेतलेत। हवं तर तुम्ही इथे रेडीमेड आलं लसणाची पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल। आता आलं लसणासोबतच आपण कढीपत्त्याची 10 ते 12 पानं घालूयात। कढीपत्त्याची पानं आवर्जून घाला, मस्त स्वाद येतो, अजिबात कढीपत्ता स्किप करू नका। आता घातलेलं हे साहित्य थोडंसं आपण परतून घेऊ। ठेचून घेतलेलं आलं लसूण चांगलं परतून झालं की यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात या वाटणामध्ये मी पाणी घातलं नाही आणि हे थोडंसं जाडसर असं मी वाटण वाटून घेतलेलं आहे।
खूप छान स्वाद या वाटणामुळे येतो. यामुळे हे वाटण ज्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे अगदी त्या टिप्सही तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा अशी मस्त चमचमीत मसालेदार शेवग्याची भाजी बनवा. आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती हे घातलेलं वाटण सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे पटकन कढईला चिकटले जातात आणि आता हे वाटण किंवा हे साहित्य करपू नये यासाठी पटकन आपल्याला यामध्ये मीडियम साईजचा टोमॅटो घालायचा आहे. तर हा टोमॅटोसुद्धा रफली बारीक असा मी चिरून घेतलेला आहे. आता भाजीपुरतीचं जे मीठ आहे ते सुद्धा आपण यामध्ये आत्ताच घालणार आहोत. आता घातलेलं हे साहित्य अगदी थोड्या वेळासाठी आपण परतून घेऊयात. 1 मिनिटभरासाठी सगळं साहित्य मी परतून घेतलं. आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालूयात. सगळ्यात आधी पाव चमचा भरून मी इथं हळद घातली. आता यामध्ये घालूयात घरगुती काळा मसाला किंवा तुम्ही इथं कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे इथे लाल मिरची पावडर घालायची आहे. आता यामध्येच घालूयात 1 चमचा भरून धने पावडर आणि या भाजीला रंग मस्त यावा यासाठी 1 ते 1.5 चमचा भरून आपल्याला इथं काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. आणि आता घातलेले हे मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मसाले घातल्यानंतर हे वाटण आणखीन जास्त कोरडं व्हायला सुरुवात होते. यासाठी काय करायचं, हलकेसे हे मसाले या सगळ्या साहित्यांमध्ये मिक्स झाले की 1 पाव वाटी भरून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे मसाले अजिबात करपणार नाही आणि याचबरोबर हे व्यवस्थित शिजले सुद्धा जातील. तर सुरुवातीला मी पाव वाटी आणि आणखीन पाव वाटी असे अर्धी वाटी भरून मी इथं पाणी घातलेलं आहे. घातलेलं सगळं साहित्य पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता काय करायचं आहे, सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स झालं की यानंतर यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून गॅसची फ्लेम लो करायची आणि 2 मिनिटांसाठी चांगली वाफ द्यायची आहे. 1.5 ते 2 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून पाहिलं तर तुम्ही इथे बघू शकता मस्त मसालेदार अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तेलाचा छान तवंग यावरती आलेला आहे. थोडीशी ही ग्रेव्ही आपण वर खाली करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता मस्त चमचमीत दिसते. आत्ताच खूप ही टेम्पटिंग दिसत आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे परतून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा. आता या शेवग्याच्या शेंगा मसाल्यांसोबत 1 मिनिटभरासाठी आपण परतून घेऊयात. आता शेवगा थोडासा परतून झाला की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला किती रस्सा ठेवायचा आहे की घट्ट बनवायचा आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर इथे जवळ आसपास मी अर्धा ग्लास भरून पाणी घालणार आहे. मी खूप असा रस्सा बनवणार नाही किंवा खूप दाटसरसुद्धा ठेवणार नाही. मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अगदी भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. पाणी घातल्यानंतर सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यावरती झाकण ठेवायचं आणि आता मीडियम फ्लेमवरती शेवगा चांगला शिजवून घ्यायचा. तर इथे जवळपास 10 ते 12 मिनिटांमध्ये शेवगा अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. यावरचं झाकण आपण काढून पाहूयात आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त शेवगा शिजलेला आहे. ग्रेव्हीसुद्धा अगदी मस्त दिसते. तर हे बघा अगदी मऊसूत असा हा शेवगा शिजलेला आहे. मस्त चमचमीत शेवग्याची भाजी आपली इथं तयार झाली आहे. तर तुम्ही इथं पाहिलं मस्त झटपट असा मसालेदार शेवग्याची शेंग तयार झाली. अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही बनवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही ही डब्याला सुद्धा देऊ शकता. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.